हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? रिझल्ट लागलाय IBPS POचा, SOचा. काही मुलं थोडेसे नाराज आहेत. पॉइंटनी थोडक्यात रिझल्ट गेलेत आणि काही जणांच्या मनात ही शंका येतेच आहे की सर आम्ही हे करू की नाही कंटिन्यू. थोडासा डाऊट येतोय. त्याच्यासाठी खूप महत्वाचा मुद्दा आहे, थोडं व्यवस्थित ऐका. ज्याही विद्यार्थ्यांचा थोडक्यात रिझल्ट गेलेला आहे पॉइंटमध्ये 1 मार्क 2 मार्कनी, त्यांनी सगळ्यात पहिले हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा की आपल्यात तेवढं पोटेन्शियल आहे का एक्झाम क्रॅक करण्याचं. म्हणजे जरी तुमचा 2-4 मार्कनी रिझल्ट गेलाय, पॉइंटनी गेलाय, पण भरपूर जणांना ज्या दिवशी रिटर्न एक्झाम झाली त्याच दिवशी वाटलं होतं की आपण इथं काहीतरी ब्लंडर केली. त्या दिवशी स्कोर कार्ड आले, त्या दिवशी कळालं की आपली लीड थोडीशी कमी आहे, आपण इथं कमी मॅनेज करू शकतो. तर हा प्रश्न थोडासा नीट शांततेत विचारा. जर तुमचा आन्सर आला की हो सर एवढं पोटेन्शियल तर आहे आमचं की 2-4 मार्क आम्ही आरामात घेऊ शकता, तर मला वाटतं की डेफिनेटली कंटिन्यू केलं पाहिजे. नाही तर मग तुम्ही बाकीचा विचार करू शकता, जे काही जणांच्या डोक्यात विचार येतात प्रायव्हेट्स वगैरे. पण सगळ्यात पहिले हा विचार करा. आता काही जणांचा आज रिझल्ट लागला म्हणून डिसअपॉइंट होण्यात मजा नाहीये, कारण की रिटर्नचा स्कोर आला त्याच दिवशी आपल्याला क्लिअर झाला आणि रिटर्न मध्ये काय ब्लंडर केली त्याच्यावरती विचार करावा लागेल. मला वाटतं 10 जणांना जर विचारलं की तुम्ही तुमचं 100% दिलं का, तर 10च्या 10 जणांचा आन्सर येईल की नाही सर 100% नाही दिली. काही जणांची कन्सिस्टन्सी नव्हती, काही जणांचं डिसिप्लिन नव्हतं, काही जणांचं असं झालं की थोडं कॅज्युअल अप्रोच होतं काही सब्जेक्ट्सला घेऊन. तर हे प्लीज सगळ्यांनी ना नोट डाऊन करा की आपण कुठे कुठे लॅक करतोय, कारण 2026 मध्ये पण भरपूर ऑपॉर्च्युनिटी. आज सकाळीच नाबार्डची ऍड शॉर्ट नोटीस आली, म्हणजे ऍड तर येणारच आहे. OICL ची पण झालेली आहे. बेसिकली एक्झाम्स तर भरपूर, त्याबद्दल सांगायची गरज नाही, ते तुम्हाला माहिती आहे. मेन हे की नोट डाऊन करा. बऱ्याच जणांना मी हे पण म्हटलं होतं 2026 मध्ये तुम्ही 4-5 पॉईंट बघा, तुमच्या मेंटर्सला, तुमच्या जवळच्या मित्रांना, तुमच्या ग्रुप मेंबर्सला विचारा की यार माझं खरं खरं सांगा मी कुठे लॅक करतोय. तुम्हाला खरे आन्सर भेटून जातील कुठे कुठे लॅक करतोय, आणि बस त्याच्यावरती वर्क करायचं. ठीक आहे. बाकी आपला विकली टॉक 300 येईलच, त्यात आपण हे सगळं कव्हर करूच. ठीक आहे. तर बस डिसअपॉइंट नका होऊ, डोकं शांत ठेवून फक्त अॅनालाइज करा की आपण कुठे लॅक करतोय, आणि घरच्यांना इमिडिएट सांगून द्या जे काय झालं असेल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ठीक आहे. चलो, ऑल द बेस्ट. लवकरच भेटू, काळजी करू नका.